परमेश्वराला विश्रांतीची गरज नाही. तो निर्गुण निराकार आहे. झोप ही देहधारींसाठी आहे. देहधारींना झोपेतून विश्रांती मिळते व त्यामुळे दिवसभरातील व्यस्ततेतून झालेला जो थकवा, क्षीण जाऊन झालेली जीभ भरून निघून शरीर दुसऱ्या दिवसासाठी ताजेतवाने कार्य करण्यास कार्यक्षम बनते. ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे आणि ते प्रत्येक सजीवासाठी आवश्यक आहे. म्हणजे जे सजीव प्राणी आहेत, केवळ मनुष्यालाच नाही तर अगदी चिडी मुलगी पासून तर जेवढे देहधारी आहेत तेवढ्यांना ही विश्रांती रिकव्हरिंग साठी आवश्यक असते. ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. परंतु त्या निर्गुण निराकार परमेश्वराला जाग आणि झोप या दोन्ही अवस्थाच नाही आहेत ना त्याच्याजवळ. तो निर्गुण निराकारच आहे, त्यामुळे या सगळ्या अवस्थांच्या आतीत येतो. आणि त्यामुळे देहधाऱ्यांची ज्या गरजा आहेत त्या एकही गरज त्या निर्गुण निराकाराला नसते. उलट या देहधारींचे जे जीवनाचं चलन वलन वगैरे चालतं ते त्या चैतन्य निर्गुण निराकाराच्या एका अंशापासूनच चालतं. बरोबर आहे की नाही? नाही तर मग देह असतो पण तो आपण काय म्हणतो, तो गेला. सगळं तिथल्या तिथे असतं ना. नाक असतं, कान असतात, डोळे असतात, पण त्यांची हालचाल बंद झालेली असते. झोपेमध्ये त्याच्या शरीराची हालचाल बंद होते परंतु रिकव्हरी चालू असते. परंतु ज्यावेळी चैतन्य शक्तीच त्याच्यातनं निघून जाते त्यावेळेला मनुष्य शव बनतो, आहे की नाही? आणि त्यावेळेला त्या निद्रावस्थेमध्ये या देहधारींच्या श्वास चालवण्यासाठी तो निर्गुण निराकार जागृतच असतो. अशी ही परमेश्वरी शक्ती नित्य जागृत आपल्या ऋषी मुनींनी परमेश्वर व देव देवता या दोन्ही स्वतंत्र संकल्पना मांडल्या आहेत. म्हणजे ही परमेश्वरी शक्ती काय नित्य जागृत आहे. तिला झोपही नाही आणि जागही नाही वास्तविक पाहता. ती त्याला काय म्हणतात, उदासीन अवस्था म्हणतात. उदासीन म्हणजे काय, उद म्हणजे उच्च अवस्था आणि सीन म्हणजे आसन असतं. अशा उच्च अवस्थेवर ती परमेश्वरी शक्ती असते म्हणून तर ती सर्व विश्वाचं संचलन करते. मग आता ही देवशयनी एकादशी काय म्हणजे चुकीचं आहे का? तर चुकीचं नाहीये. आपल्या ऋषी मुनींनी काय केलेलं आहे, परमेश्वर व देव देवता या दोन्ही स्वतंत्र संकल्पना मांडल्या आहेत. देव या शब्दाचा अर्थ देणारा, दिव्यत्व प्राप्त झालेला. एखादा माणूस सुद्धा ज्यावेळेला असे दिव्य काम करतो, सामान्य माणसापेक्षा जास्त चांगली कामं करतो, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, देव माणूस आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशी त्यावेळेला प्रगती वरवरच्या स्तरावर होत जाते. त्यावेळेला त्या माणसाचं संक्रमण कुठे होत असतं, सामान्य मनुष्यातनं देवाच्या मार्गाने त्याचं मार्गक्रमण करत असतो म्हणून त्याला पदवी काय मिळते, देव माणूस ही पदवी मिळते. दिव्यता जेवढ्या त्याच्यातल्या दिव्यता प्राप्त होतात म्हणजे काय, सुप्तावस्थेत तुमच्या आमच्यामध्ये आहेतच, पण त्याच्या तपश्चर्याने संकल्पाने त्या एक एक दिव्यता त्याच्यातली प्रगट होतात, ते जागृत होतात. आणि अशा जेवढ्या त्याची शुद्धी येईल आणि जेवढ्या त्याच्यातल्या सुप्त शक्ती जागृत होतील तेवढ्या तो वरच्या स्तरावर जातो आणि देवत्व त्याला प्राप्त होतात. म्हणजे सृष्टी संचलनात त्या परब्रह्म शक्तीने निर्माण केलेली ही स्वयंचलित ऑटोमॅटिक आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागलं नाही, तर स्वयंचलित विभागाचे संचलन करणारी व्यवस्था आहे. हे जे विश्वाचं सगळं ऑटोमॅटिक चाललंय गोष्टी, ते प्रत्यक्षात काही दिसतं का, सुप्त का, याच्यामुळे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक चाललंय. आणि त्याचीच एक संकल्पना माणसाच्या डोक्यात आली आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आता तो बरेचसे यंत्र ऑटोमॅटिक करायला लागला ना. तुमच्या शिवण याच्या वॉशिंग मशीनचं का उदाहरण घेत नाही, सगळं ऑटोमॅटिक येतात त्याच्यामध्ये. मी म्हणते का काही दिवसाने जेवण पण ऑटोमॅटिक खाता येईल की काय, कोण असतो. तर ह्या संचलनाकरता
मुख्य 3 विभाग जे केले ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. म्हणजे आता एक एक टप्पा येतोय. जसजसे वरवरच्या लेवलला अजून तसं ऑफिसची काय संख्या कमी होत जाते. आणि वरच्या लेवलला तर एकच ऑफिसर असतो, पंतप्रधान. पण नंतर एक एक कार्यालय वाढत जातात ना पंतप्रधानाचे, इतर आजूबाजूचे त्याचे मंत्रीगणांचे कार्यालय वाढतात. त्यानंतर आणखीन फरक पडतो, राज्य होतात, त्या राज्यांमध्ये वेगवेगळे विभाग आणि मग त्या प्रत्येकाचे वेगवेगळे विभाग प्रमुख असतात, आहे ना. आणि त्यांचे प्रत्येकाचे अधिकार त्यांच्या याच्याप्रमाणे कमी जास्त असतात आणि त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांना तिथे किती पोस्ट मिळालेली असते ना. तसेच हे मूळ संकल्पना, मूळ परमेश्वराच्या पासून या 3 संकल्पना आहेत. आणि हे तिन्ही आपल्याला नेमून दिलेल्या कार्यात प्रवीण व परिपूर्ण असलेली प्रत्येक जण देवता म्हणून त्यांना सुद्धा नियमाचं बंधन आहे. आणि त्यांना नियमाचं एवढं बंधन आहे आणि मनुष्यात तर तेवढा फरक आहे की त्या देवी देवतांना बंधन असल्यामुळे ते फक्त त्यांच्याच कक्षात काम करू शकतात. इतर कक्षामध्ये त्यांना जाता येत नाही. पण मनुष्याला एवढं कर्म स्वातंत्र्य दिलंय की तो त्याच्या कर्माने प्रत्येक आपल्या कर्म करून आपलं हे कार्यालय बदलू शकतो आणि स्वतःची पात्रता एवढी विकसित करू शकतो की एक सामान्य असलेला कार्यकर्ता मुख्य पदापर्यंत जाऊ शकतो. हे फक्त कुठे शक्य आहे? मनुष्य देहातच शक्य आहे. पण या देवी देवता एवढ्या अधिकार संपन्न असल्या तरी त्यांना हे स्वातंत्र्य नाहीये. नियमाचं बंधन त्याला पाळावं लागतं आणि म्हणून मनुष्य जन्माचं महत्व आहे. पण हे जर सगळं प्राप्त करायचं असेल एवढी पात्रता जर विकसित करायची असेल तर त्यासाठी तेवढं त्याला स्वतःच कार्यरत राहून आणि स्वतःचा विकासही करावा लागतो. आणि जेवढ्या वरच्या लेवलला तुम्ही जाल तेवढं तुमचे कामाचे तास वाढतील. बघतो आपण अगदी मोलकरीण आपली येते आणि तिच्या स्पीड प्रमाणे एखादी मोलकरीण तेच काम 1 तासात करून गेल तर एखाद्या मोलकरीणला 2 तास लागतील, आहे की नाही. एखादी मोलकरीण आणखी स्पीडने करेल तर तिच्या कौशल्याप्रमाणे ती तिचं काम करून जाते. पण ते काम केल्यानंतर प्रत्येकाला जेवढ्या कामाचा व्याप असेल कमी जास्त प्रमाणात विश्रांतीची गरज असते. बघतो आता पंतप्रधानाच्या लेवलचा आपण वाचतो की पंतप्रधान किती तास झोपतात. पण त्या 2 तासाची विश्रांती सुद्धा त्यांना किती परिपूर्ण असते की त्यांनी त्यांचं वास्तविकता ते यौगिक सामर्थ्यच आपण म्हणू की वाढवलेलं असतं. की 8 तास आपण बिछाण्यावर इकडे तिकडे लोळतो तरी काही वेळेला आपल्याला विश्रांती मिळत नाही, आपल्या रिकव्हरी होत नाही. पण हे 2 तासामध्ये 17, 18 तासामध्ये सैनिक 20 तास सीमेवर उभे राहतात. धापड किती घेतात ते उभ्या थोडस. पण त्यांना अशा प्रक्रिया शिकवलेल्या असतात, त्यांना असं ट्रेनिंग दिलेलं असतं की तेवढ्या त्या 15-20 मिनिटाच्या विश्रांतीमध्ये पूर्ण रात्रभर मध्ये तुमची जी रिकव्हरी होईल तेवढी रिकव्हरी त्या सैनिकांची होत असते, आहे की नाही. तर हे जे आहे पण विश्रांतीची आवश्यकता प्रत्येकाला आहे. आणि नाही विश्रांती मिळाली तर नाही झोप मिळाली तर काय होतं, ताण येतो. ब्रिटिशांनी किंवा पूर्वीच्या आता सुद्धा आहे जर एखाद्याला शिक्षा करायची असेल तर त्याला झोपू द्यायचं नाही. आणि जर झोपू दिलं नाही तर त्या माणसाचं काही दिवसातच संतुलन बिघडतं. झोपेचं एवढं महत्व आहे आपल्याला वाटतं. आणि ज्यांना झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही, त्यांनाच त्या झोपेचं महत्व कळेल. आणि म्हणून तोच अर्थ आपण करायचा आहे की ह्या ज्या देवी देवता आहेत त्यांनाही देहधारी असल्यामुळे मग तो त्यांचा देह कुठला का असेना तो प्रत्यक्ष पृथ्वी तत्वाचा जडदेह नाहीये. जसा तुमचा आमचा पृथ्वी तत्वाचा जडदेह आहे. या देहाचे पण एकूण 5 कोश आहेत. पहिला कोश आहे अन्नमय कोश, दुसरा तर हे सगळे कोश मी तुला सांगते नंतर. तर त्या प्रत्येक कोशाच्या याच्याप्रमाणे पण तो देहच आहे शेवटी. आणि तसा ह्या उच्च स्तरीय देवदेवतांचे प्रकाशमय देह आहेत. त्यांना स्थूल देह नाहीये. काही वायुरूप देवता आहेत, काही प्रकाशरूप देवता आहेत.
आणि ह्या प्रकाश रूपाचंच एक उदाहरण जर तुझ्या लक्षात असेल तर आपल्याला, तुला आठवतं का आपल्या इथे गजानन महाराजांची पालखी मुक्कामाला आली होती? आठवतं का तुला? आली होती ना, त्या हत्ती वगैरे त्याने ते थांबतो, हत्ती वगैरे आले होते. मग त्यातला एक प्रसंग तुझ्या लक्षात आहे का? तो फोटो आहे अजून आपल्याजवळ. ज्या वेळेला ते महाराजांचा मुखवटा रात्रभर आपल्या इथे मुक्कामाला होता आणि सकाळी उचलून तो पालखीमध्ये ठेवण्यात आला नेऊन. मग तो नेताना आजी तुझे अण्णा वगैरे आपण सगळे आवते होते, बरोबर होतो. आणि त्यावेळेला फोटो जो घेतलेला आहे त्या फोटो मध्ये सगळ्यांचे फोटो आपले आलेले आहेत. प्रत्यक्ष जो मुखवटा आहे वास्तविक तत्वाचा, पृथ्वी तत्वाचा, धातूचा होता. पण त्याच्यामध्ये प्राणशक्ती होती, ऊर्जा होती. याचे आपल्याला प्रत्यय येतो की त्या मुखवट्याचा फोटो तिथे आलेला नाहीये. हो का? कारण प्रकाशाला सावली नाहीये. फोटो केव्हा येतो? सावली असेल तर. फोटो म्हणजे काय? छायाचित्र. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? छायाचित्र. म्हणजे छाया पडली तर चित्र येणार. तर प्रकाश रूप यांना छाया नसते आणि म्हणून तो फोटो येत नाही. मग असं ज्यावेळेला संतांच्या याच्याजवळ सुद्धा आपण फोटो काढतो, गुरुहृदयांच्या चरित्रामध्ये हे येतं. आणि आपण तेवढे भाग्यवान आहे की आपल्याकडे जे तात्या यायचे, तुला आठवतात लक्ष्मण तात्या? आठवतात ना? भाऊंच्या बरोबर असायचे फक्त तात्या, नेहमी यायचे ना. तर त्यांच्या बरोबर सुद्धा एकदा कोणीतरी हट्ट केला, चला म्हणे आपण फोटो काढू म्हणे. ते बोलले आता नको म्हणे, आपण नंतर विचार करू. नाही नाही चला म्हणे. आणि ते फोटो काढायला त्यावेळेला काही असे कॅमेरे नव्हते किंवा हे मोबाईलचे आता आले, पण असे प्रत्येकाजवळ कॅमेरे नव्हते फोटो काढायचे. म्हणजे मग याच्यातच जावं लागायचं स्टुडिओ मध्ये. आणि तसे ते फोटो काढायला गेले तर तिथे ज्या व्यक्तीने त्यांना नेलं त्या व्यक्तीचाच फोटो आहे आणि तात्यांचा फोटो आलेला नाहीये. म्हणजे ते जर त्या उच्च अवस्थेला गेलेले असतील तर ज्यांची छायाच नसते त्यावेळेला, तर त्यांचा जर संकल्प असला तरच ते देह भावावर येतात आणि मग त्यांचा फोटो निवडू शकतो. अच्छा. असे एक दोन प्रसंग गुरुदेवांचं जे चरित्र आहे ना त्याच्यामध्ये आहेत की तिथे गुरुदेवांचे फोटो आलेले नाहीत. बाकीचे सगळ्यांचे गुरुदेवांबरोबर त्यांनी फोटो काढलाय तर त्यांचे फोटो आहेत. तर म्हणजे काय की तो त्यांचा देह कसा झालेला असतो? प्रकाशरूप झालेला असतो. आणि मग त्यांचे, पण तरीही त्या देहाला सुद्धा विश्रांतीची आवश्यकता काही प्रमाणात असते. जसं मी आता सांगितलं की थोड्या प्रमाणात का होईना. आणि ती संकल्पना ह्या देवशयनी एकादशीच्या इथे. आणि मग आपल्या लक्षात येईल की झोपेत प्रत्यक्ष देहाचे कार्य थांबलेले असले तरी आपण झोपलो तर बाकीचे आपले कार्य चालू असतं की श्वास बंद होतो का? जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत माणसाचा श्वास चालूच असतो. श्वासोश्वासी. आणि म्हणून या क्रियांना काय म्हटलेलं आहे? श्वासोश्वास आहे. थोडस त्या अशा झोपेमध्ये सुद्धा अंगावर डास पडला तर तुम्ही झोपेमध्ये सुद्धा असा हात उचलता आणि त्या ठिकाणी मारता किंवा खाजवता, काहीतरी करता. मग ह्या क्रिया काय? याला सहज क्रिया म्हणतात. झोपेमध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही स्वप्न पाहता त्यावेळेला तुमचे बुबुळ हलतात, स्वप्न दिसतात. या क्रियांना सहज क्रिया असं म्हटलेलं आहे. मग सहज या शब्दाचा अर्थ काय? स म्हणजे बरोबर, स म्हणजे बरोबर. आणि ज म्हणजे जन्मल्यापासून. जन्मल्यापासून ज्या क्रिया आपल्या नॅचरली होतात त्यांना सहज क्रिया असं म्हणतात. आणि अशा ह्या क्रिया केव्हा चालतात की तुम्ही देह तुमचा विश्रांती घेत असला तरी. आणि महत्वाचे म्हणजे देह झोपतो त्यावेळी अचेतन मन जास्त प्रभावीपणे कार्यरत व सावध असतं. आधुनिक विज्ञान पण मान्य करतंय की झोपेतून उठल्यावर आपल्याला सुद्धा थकवा जाणवत नाही. आणि मग आपण काय म्हणतो? छान झोप लागली होती. कसं कळलं तुला? तर तुझं झोपली होती. मग कसं कळलं तुला झोप लागली होती असं? म्हणजे झोप लागली आहे याची जाणीव असणारा तुझ्या देहापेक्षा वेगळा आहे कोणीतरी, की जो साक्षी आहे तुझ्या या क्रियेला. तू झोपली आहे, तू विश्रांती घेते, या क्रियेला साक्षी आहे कोणीतरी. आणि साक्षी जी आहे तो अंश परमेश्वरी चेतनेचा आहे. ती कधीच विश्रांती घेत नाही, ती कधी झोपत नाही. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ती साक्षी भावाने आपल्या बरोबर असते. फक्त आपलं तिच्याकडे लक्ष नाही की ती शक्ती आपल्या बरोबर सातत्याने साक्षी भावाने आहे. पण आम्ही निद्रेत अवस्थेत असतो आणि तिची जाणीव आम्हाला होत नाही.
आणि याला जागृती म्हणतात. नाही तर आता तुम्ही आम्ही सगळे काय झोपेतच आहे, कारण तो साक्षी भावाची जाणीवच आम्हाला नाही. आणि ज्यावेळेला ही साक्षी भावाची जाणीव आम्हाला होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही जागृत होतो. आणि हे जागरण आहे खरं. जे देवाचं जागरण करायचं ना, शिवरात्रीला करायचं, एकादशीला करायचं, ते जागरण कोणतं करायचं, तर ही जागृती करायची. उत्कृष्ट जागृतम. तर जागृत हो, आधी उठ आणि जागा हो. तर ही सगळी संकल्पना आम्हाला त्या देवशयनी एकादशीतनं समजून घ्यायची. आणि आता मग 4 महिन्याची विश्रांती सांगितलीये, त्याचं स्पष्टीकरण देताना गुरुदेव म्हणतायत की आपल्याला 24 तासातून जास्तीत जास्त 8 तासाची झोप आवश्यक असते. म्हणजे आपण दिवसाचे जर 8 किती तास असतात, 24. 24 8 तास म्हणजे किती झाले, 1/3. 8 त्रिके 24. त्याप्रमाणे आणि एक संकल्पना अशी आहे की आपला एक दिवस, आपलं 1 वर्ष म्हणजे परमेश्वराचा 1 दिवस. मग 1 वर्ष म्हणजे 12 महिने. 12 महिन्यातला 1/3 किती येतात, 4 महिने. आणि म्हणून ती संकल्पना आहे की परमेश्वर 4 महिने झोपलेला असतो. आणि झोपेतनं आपण जसं फ्रेश होतो तोच नियम सृष्टी चक्रालाही लागू आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसा सूर्यदर्शन नाही, रात्री चंद्र दर्शन, तारे नक्षत्र दिसत नाही. आतून सृजनाची प्रक्रिया तीव्रतेने सुरू असते. जसं मगाशी आपण बघितलं की ज्या वेळेला स्थूल शरीर झोपतं त्यावेळेला अनकॉन्शियस मन जास्त एकाग्रतेने कार्य करतं. आणि याचा प्रत्यय आपल्याला सुद्धा येतो बघ. एखादा आपल्याला प्रश्न नाही आला, एखाद्या गोष्टीचं आपण चिंतन करत जर रात्रभर झोपलो किंवा काही एखादा त्यावेळेला आपल्याला प्रश्न असला आपल्या समोर, तर सकाळी जागा झाल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर एकतर सापडलेलं असतं. म्हणून सकाळी उठता बरोबर किंवा मग झोपताना तुम्ही ज्या विचारात झोपाल, म्हणून झोपताना नामस्मरण करत करत झोपलं खरंच एकाग्रतेने, तर सकाळी आपल्या लक्षात येईल की आपण जागा होतो त्यावेळेला त्याच मंत्राचा जप आपोआप सुरू झालेला असतो. म्हणजे रात्रभर ते अनकॉन्शियस मन त्याच्यावर एकाग्र झालेलं असतं. आणि असं ते जरी दिसत दर्शन होत नसलं प्रत्यक्ष, तरी सृजनाचं कार्य त्यावेळेला ह्या सृष्टी चक्रामध्ये तीव्रतेने सुरू असतं. पिके लहान असतात, अंकुरायचे असतात, म्हणून रात्र मोठी असते. त्या दिवसामध्ये रात्र मोठी असते. आणि मग आता काय पुढचं जे सांगितलंय ते बघ. जसं ऑफिसर रजेवर गेला की बाकीच्यांनी त्याचं काम सांभाळायचं असतं. सांभाळतात की नाही रजेवर ऑफिसर गेला की तो कोणावर तरी जबाबदारी टाकतो. सूर्यचंद्र ही देवाचं अस्तित्व जाणवतं, पण प्रत्यक्षदर्शी कार्य मंदावलेले असे भासमान होते. आपल्याला भास होतो की देवांचं कार्य मंदावलेलं आहे. तेव्हा ती जबाबदारी आपण घ्यायची. शेतात राबवून परमेश्वराच्या सुप्त कार्यात पूर्ण ताकदीशी झोकून द्यायचे. आतून तर परमेश्वर त्या पिकांना जोम देतोय, ते करतोय, पण स्थूलतेने आपल्याला काय करायचं, जर आपल्याला चांगलं पीक पाहिजे असेल तर त्याच्यातलं तण काढणं, त्या शेताची मशागत करणं, राखण करणं, हे कार्य कोणी करायचंय, ही जबाबदारी याच्यामध्ये परमेश्वराने आपल्याला टाकलेली आहे. आणि असं करून येणाऱ्या पिकाचा भरघोस पिकाचा आनंद घ्यायचा. पुढे कालच मी तुला समजवल्याप्रमाणे आई वडील गावी गेल्यानंतर घर सांभाळण्याची जबाबदारी सून मुलगा जेव्हा व्यवस्थित पार पडतात तेव्हा दोघांनाही आनंद होतो की घरी आल्यावर आई वडिलांनाही समाधान असतं, मुलालाही समाधान असतं की नाही आता आई वडील आपल्याला शाबासकी देतील. आणि आई वडील आल्यावर त्यांनाही समाधान असतं ना की नाही आता आपली जबाबदारी सांभाळणारे, खरंच आपण धन्य झालो यांना संस्कार देऊन. 4 महिने अशी जबाबदारी योग्य रीतीने सांभाळताना आपल्याला कळतं किंवा बोध होतो की देव बाहेर कुठेही नाही.
आपोआप या 4 महिन्यामध्ये आपल्याला ते लक्षात येतं. कारण बघ, आई वडील जरी बाहेर गेले तरी अजून आपलं चिंतन काय चालू असतं, नाही आई येईल त्यावेळेला असं, आई असं करत होती, आई तसं करत होती, अण्णा तसे करत होते. म्हणजे चिंतन कुठे चालू असतं, सगळी जबाबदारी सांभाळत असताना ते काय करत होते आणि आपण काय करायला पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे की नाही. आणि त्यातूनच आपल्याला कळतं की स्थूल रूपाने जरी ते बाहेर लांब गेलेले असले तर ते कुठे आहेत, आपल्या बरोबरच आहेत. देव आणि आपण एक आहोत हे ज्ञान त्यामुळे म्हणून आपल्याला होतं. कर्म तोची देव जाणावा हा बोध होतो. यालाच ज्ञान भक्ती कर्म असं म्हणतात. आणि ज्ञान भक्ती कर्म हे 3 पद आहेत. आणि ह्या 3 पदाला गायत्री उपासना असं म्हणतात. गायत्री मंत्रात किती पद आहेत, ही 3 पद आहेत गायत्री मंत्राची. एखाद्या वेळेला ज्ञान भक्ती कर्माची कोणती कर्म आहेत ते सत्संगात आपण घेऊ. देवशयनी एकादशी नंतर 4 महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी येते. उत्तिष्ठम जागृतम प्राप्य वरान जीवो बोधतम. म्हणजे एवढं 4 महिने सतत आणि एखादी गोष्ट सातत्याने जर केली ना तर त्याची सवय लागते. सातत्याने करायचं म्हणून कुठलाही याचं पारायण 7 दिवसाचं तरी करायचं असतं. सातत्य ठेवलं पाहिजे. पण आम्ही काय म्हणतो, कधी 7 दिवस पुरे होतील, कधी हा श्रावणाचा महिना संपतो आणि कधी मी माझे कांदा लसूण खाते, त्यांनी कांदा लसूण घाई झालेली आम्हाला. पण 4 महिने चातुर्मासामध्ये आणि कांदा लसूण जर सोडला असेल किंवा एखादी वस्तू जर व्रत म्हणून आम्ही त्यागली असेल तर आम्हाला त्या वस्तूची आमची आसक्ती कमी झाली पाहिजे त्या वस्तूबद्दल. पण आम्ही चिंतन आमचं कोणतं आहे, मग तुम्ही प्रत्यक्ष नाही खाल्लं ना, खाऊन घ्या उलट, पण चिंत बाई कांदा लसूण नाही, भाजीला चव नाही, बाई आमकं नाही, कधी 4 महिने संपतात, असं जर असेल तर ते व्रत तुम्हाला फळ देणार नाही. पुष्कळ वेळा आपण बघ, नवरात्राचे सुद्धा 9 दिवस, काही काही वेळा तर फक्त मुगाची डाळ पोळी खाऊन कोणी 1.25 महिन्याचं 1.25 लक्षाचं अनुष्ठान करतं गायत्री मंत्राचं. आणि मग कधी बाई ती मुगाची डाळ पोळी खाऊन कंटाळा की आता डोळ्याच्या समोर नको वाटते. अगं ती स्कूलातली मुगाची डाळ पोळी खाण्याचा जर तुला कंटाळा आला असेल तर तुला त्या जपाचा पण कंटाळा आलाय. सातत्याने 1.5 महिना केल्यानंतर त्या जपाची एवढी सवय झाली पाहिजे की नंतर आपल्याला करमलंच नाही पाहिजे की माझा जप काहीतरी थोड्याफार प्रमाणात नाही तेवढा दृढतेने संसाराच्या व्यापामुळे होणार असेल तर तो आमच्या जीवनामध्ये मुरला पाहिजे. आम्हाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे. ते अन्न डोळ्यासमोर आल्यानंतर आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे का त्याच्याबद्दल घृणा आली पाहिजे. गुरुदेव नेहमी सांगतात, जर तुम्हाला ह्या ठरवून दिलेल्या आहाराबद्दल घृणा येत असेल तर त्या उपासना तुमचं काय झालं, कर्मकांड झालं. आणि ते बाह्य कर्मकांड झालं. ते कर्मकांड आतमध्ये तुमच्या शरीराला वळण लावण्यासाठी नाही. ते ह्या सगळ्या बारकावे निशी आणि हे प्रबोधन आहे. 4 महिन्याच्या याच्यात आम्हाला हे प्रबोधन झालं पाहिजे. याप्रमाणे आम्ही कार्यरत व्हायला उत्तिष्ठ म्हणजे उभे राहिलो पाहिजे. आणि उत्तिष्ठ नंतर जागृत आहे. आधी उभे राहा प्रत्यक्ष कार्य करायला. आणि ते कसं करा, या 4 महिन्यामध्ये जे अनुभव आले त्या अनुभवाने जागृत होत त्याच्यातलं सार आणि आसार काय घ्यायचं काय टाकायचं त्याची निवड करून पुढे स्वतःचा विकास करा. उठा आणि जागा. उठल्यानंतर जागणे अर्थात आपण उठतो पण जागे होत नाही. आपण लहान सुरुवात जागे झालेला असं लोळत पडतो. म्हणजे आधी जागे होतो पण उठायला आपल्याला वेळ लागतो. पण इथे आमच्या संतांनी वेगळंच सांगितले की उत्तिष्ठ आणि मग जागृत आहे की नाही. याचा अर्थ आमचे हे बाहेरचे सगळे व्यवहार आहेत ते सगळे झोपेत निष्क्रिय आणि यंत्रवत चालू असतात. खऱ्या जागृतीच्या अभावी जीवन व्यवहार वरवरचा बनतो. आपण चालतो पण
पोचत नाही. याच्यामुळे काय होतं कर्मकांडामध्ये, आणि यालाच याच्या फेऱ्यामध्ये फिरणं म्हणतात. मायेच्या फेऱ्यामध्ये फिरणं, भोवऱ्यामध्ये अडकणं. आणि आमच्या इच्छित जे आहे की ज्यासाठी आम्हाला हे व्रत वैकल्य सांगितलेली आहे, ज्यासाठी एकादशी सांगितलेली आहे, 4 महिन्यानंतर जे आम्हाला प्रबोधन व्हायला पाहिजे ते होतच नाही. केव्हा त्या 4 महिन्याच्या एकादशा संपतात आणि केव्हा आम्ही आमच्या सगळ्या कामाला लागतो. छोट्या छोट्या व्रतातनं आम्हाला संयम सांगितलेला आहे. किती छोटी छोटी व्रत आहेत पण ती किती कर्मकांडात्मक होतात, तो खूपच चर्चेचा विषय आहे आणखी. म्हणून आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचत नाही. आणि साध्यापर्यंत पोहोचणं त्यासाठी आधी लक्ष हे करावं लागतं, निवडावं लागतं की आम्ही हे करतोय तर कशासाठी करतोय, आमचं लक्ष काय आहे. जसा एखादा नवस करतो आम्ही आणि त्यासाठी एखादा उपवास करतो, तर तो नवस पूर्ण होणं हे आमचं लक्ष असतं. आणि त्या एकाग्रतेने आम्ही आमच्या देवाजवळ मागणं पूर्ण होण्यासाठी करतो. त्यावेळेला त्या एकाग्रतेतनं गुरुदेव असं म्हणतात की तुमची एवढं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर होतं आणि त्या ज्या सकारात्मक शक्ती आहेत त्या तुम्ही आकर्षून घेतात. आणि म्हणून देव नवसाला पावला असं जरी आपण म्हणत असलो तर देव नवसाला पावत नाही, देव कोणाला देत नाही, कोणाचं घेत नाही, तो परमेश्वर येतो. हे तुम्ही तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या या त्यागातनं, तुमच्या तपातनं आणि त्या सकारात्मक व्यवस्थ निर्माण करून खेचून घेतलेला असतो. पण जोपर्यंत असं थोड्या थोड्या गोष्टीतनं आम्हाला यशस्वी होताना पाहत नाही तोपर्यंत पुढची झेप आमच्याकडनं घेतली जात नाही. हे केवळ काय चाललंय, सांगितलंय ना करा, 4 महिने 4 महिने 4 महिने, नाही तर कमीत कमी श्रावणाचा महिनाभर तरी करा, नाहीतर सोमवार तरी करा, नाहीतर नागपंचमीचं व्रत तरी करा. काय आमचं काही नुकसान होऊ नये म्हणून. तो तेवढा रिकामा आहे का तुम्ही असं केवळ आम्ही काम केलं आणि एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खाल्ली नाही तर तुम्हाला शिक्षा करणार. या गोष्टी गौण आहेत पण आम्ही त्याला महत्व दिलंय. आणि त्याच्या मागचा जो म्हणजे गुरु याला काय म्हणताय, तुम्ही प्रेताला कवटाळतायत आणि आत्म्याला विसरून गेलेले. ते बाहेरचे जे बाह्यांग आहे ते प्रेत आहे गुरुदेव म्हणतात. जर त्याच्यातला आत्मा तुम्ही ओळखला नाही, कशासाठी हे करतायत ते जर ओळखलं नाही तर याला जागृती म्हणतात. आणि ही जागृती आपल्यामध्ये यावी म्हणून आमच्या ऋषी मुनींनी छोटे छोटे व्रत वैकल्यापासून सुरुवात सांगितलेली आहे. नाही तर हे सगळे व्यवहार काय वरवरचे आणि कुलाचार आहे. नाही केला तर आम्हाला त्रास होईल, पोरांना त्रास होऊ नये, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून हे करतोय आम्ही. देवीचा फोटो इथंच ठेवायचा, आमचं तसंच करायचं, 4 लावताना इतके दिवे लावायचे. नियम आणि शिस्त सगळ्यांची एक वाक्यता असावी म्हणून जे सांगितलेलं आहे ते करायलाच पाहिजे. पण थोडाफार त्याच्यामध्ये जर काही भेद आला तर ते एवढा रिकामा नाही शिक्षा करायला. पायाने आणि याला गुरुदेव काय म्हणतात, आम्ही पोहोचत नाही. पायाने प्रवास व हृदयाने चाललेली यात्रा. यात्रा आणि प्रवास फरक बघ. आम्ही यात्रेला जातो वेगळे आणि पायी जातो हे वेगळे. जे पायी वारीला ती वारी आहे, पंढरपूरला पायी जातात ती काय आहे, वारी आहे, तो प्रवास नाहीये, ती यात्रा आहे. आणि म्हणून बघ 60-70 वर्षाचे अनेक व्याधींनी ग्रस्त झालेले वारकऱ्यांमध्ये असले तुम्ही बघ, त्या 15-20 दिवसामध्ये त्यांना त्यांच्या व्याधीचा काही त्रास होत नाही. अनेक डॉक्टर असं सांगतात की त्यावेळेला उलट त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे, त्यांची शुगर कमी झालेली आहे. काय चाललंय, एका आनंदाने भरून त्या परमेश्वर पांडुरंगापर्यंत पोहोचायचंय. चालायचे कष्ट नाही वाटत तिथे त्यांना, पायाला फोड आले तर त्याचंही काही वाटत नाही. पण याला यात्रा म्हणतात. त्याच्यातनं त्या प्रवासातनं त्यांना त्राण येतं. गुरुदेवांनी फार सुंदर व्याख्या केली आहे की यात्रा ज्या प्रवासातनं आम्हाला त्राण येतं ती यात्रा. पण आम्ही काय करतो, आम्ही यात्रा नाही करत, आम्ही जत्रा करतो. म्हणजे ज्या याच्यातनं शिनवटा येतो, आमच्यातलं त्राण जातं, ती जत्रा. यात्रा आणि जत्रा ह्याच्यातला इतका सूक्ष्म फरक आहे आणि हे गुरुदेव आपल्याला समजवताय. आणि याला हृदयाने चालणं म्हणतात. यात्रेत काय होतं, मनुष्य हृदयाने चालतो.
डोळ्याने पाहतो ते दृश्य, हा हृदयाने अनुभवतो ते दर्शन. दर्शन आणि दृश्य याच्यातला फरक सांगितलाय. नाही तर देवळामध्ये जातो आपण, इकडे पाहतो तिकडे पाहतो तिकडे पाहतो आणि नंतर जर विचारलं का ग देवीच्या अंगावर कोणती साडी होती, काही नाही लक्ष. लक्ष कोणाकडे, शेजारणीच्या अंगावर कोणते दागिने होते, साडी होती. तर म्हणजे दर्शन कुठे आहे, दर्शनाकरता बघ आपण देवाच्या समोर जातो, एवढा आटापिटा करून सगळं करतो, पण त्या देवाच्या समोर जातो त्याच्याकडे थोडा वेळ एकटक पाहतो आणि डोळे मिटून घेतो. त्याची जी मूर्ती आहे ती काय करतो आपण, देवाच्या समोर गेलो हात जोडले की डोळे आपोआप मिटतात. म्हणजे अंतर्यामात्मा तो अंतरात्मा आहे, त्याला तिथे पाहायचंय, त्याला तिथे धारण करायचंय आणि त्याला दर्शन म्हणतात. नाही तर हे दृश्यच आहे. मग मंदिरात असं आहे, मंदिरात तसं आहे, मंदिरात एवढी गर्दी आहे, आमकंय ढमकंय. एक उदाहरण गुरुदेव त्यावेळेला देत आहेत. एक बाई मंदिरात जात असते, रोज नियमित जाते आणि एक दिवस त्या पुजाऱ्याला म्हणते आता तुमच्या मंदिरात यावं मला वाटत नाही. म्हणे काय झालं बाई म्हणे, तर म्हणे काही नाही म्हणे, काय लोक कोणी टीव्ही पाहतं, कोणी मोबाईल लावतं, कोणी हे घेतं, कोणी जोरात घंटा वाजवतं, कोणी बाय इकडे एकमेकांची टिंगल करत बसतात, काय यायचं म्हणे मंदिरामध्ये म्हणे, ते शांतीच नाही म्हणे. असं का म्हणे बाई, ठीक आहे म्हणे, उद्याच्या दिवस तुम्ही या, मी सांगतो तेवढं करा, मग परवापासून तुम्ही येणं बंद करा म्हणे. बरं म्हणे. मग त्याने काय केलं, आल्या ना म्हणे बाई आज आता असं करा म्हणे, श्रावणी सोमवार आहे, तुम्ही एकच करा म्हणे, हा तांब्यावर पाणी घ्या रे आणि इतकं फुल भरलेला तांब्या आहे म्हणे हा, किंवा असं ताट तांब्या काय जे असेल ते, आणि मंदिराला 3 प्रदक्षिणा घाला म्हणे. आणि 3 प्रदक्षिणा घालत असताना या पाण्यातला मात्र एक थेंबही खाली पडला नाही पाहिजे आणि मग त्या पाण्याने अभिषेक देवाचा करा म्हणे. ठीक आहे म्हणे, त्याच्यात काय अवघड आहे म्हणे, मी आता रोज 108 प्रदक्षिणा घालते म्हणे इथे म्हणे, तुम्ही तर 3च सांगितलंय, काय हरकत नाही म्हणे, मी करते म्हणे. आणि तो गच्च काठोकाठ भरलेला तांब्याची घेते, पण आता काय लक्ष कुठे आहे, प्रदक्षिणा करताना पाणी सांडायला नको, पाण्याचा एक थेंबही गळला नाही पाहिजे. मग ती पाहते का आपण प्रदक्षिणा करताना आजूबाजूला कोण आहे, कोण काय बोलतंय इकडे लक्ष नाही, कोण कुठे चाललंय इकडे लक्ष नाही. लक्ष कुठे झालं केंद्रित, फक्त त्या पाण्यावर, की मला माझं हे घेतलेलं संकल्प पूर्ण करायचा आहे. आणि आता 3 प्रदक्षिणा झाल्या, तिथे आली म्हणे महाराज झाल्या म्हणे, माझ्या एक बघा एक थेंब सांडू दिला नाही म्हणे, धन्यवाद आहे म्हणे, देवाची कृपा आहे ताई तुमच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, आता अभिषेक करायला हरकत नाही म्हणे या पाण्याचा. पण एक मला सांगाल का म्हणे, तुम्ही हे करत असताना तुमच्या आवते कोण होतं, कोण काय बोलत होतं, कोण घंटा वाजवत होतं, याच्याकडे हे तुम्हाला ऐकायला आलं का? नाही म्हणे, माझं लक्ष संपूर्ण इथे केंद्रित होतं म्हणे. मग देवाला यायचंय तर देवाचं दर्शन याप्रमाणे घ्यायचंय, लक्ष मंत्र त्या ठिकाणी जर केंद्रित केलं तर मंदिरामध्ये आजूबाजूला काय चाललंय इकडे आम्हाला समजणारच नाही, मंदिरात याच्याकरता यायचं म्हणे. तर म्हणजे अशी एकाग्रता आम्हाला संसारात राहून, म्हणजे आहे ना ह्या संसारामध्ये घरामध्ये सगळे हे हा पसारा चालणार ना ते अडगड बुगडचा, पण आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मनाने तिथे केंद्रित व्हायचंय आणि व्यवहार मात्र सगळे करायचे. जी प्रदक्षिणा घालायची ते काय ते व्यवहार आहे, व्यवहार कोणतेही सोडायचे नाही. म्हणजे आपली निर्धारित कर्म न करता आम्हाला आमचं लक्ष साध्य करता येण्याचं शिक्षण ह्या व्रत वैकल्यातून घ्यायचंय. म्हणून म्हटलंय की डोळ्याने पाहतो ते दृश्य व हृदयाने अनुभवतो ते दर्शन. आपण कर्मयोगाची उंची गाठू शकत नाही, कारण कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश व भावाची अद्वितीयताही पाहिजे. आणि यालाच काय म्हटलंय, कर्म करताना हे ज्ञान आमच्या जवळ पाहिजे आणि आमचे भाव तिथे पाहिजे. भाव नसला तर काय होतं, ते फक्त यंत्रवत कार्य होतं.